तर आता आपण कोळंबीचा रस्सा बनवूया। त्याच्यासाठी आपण कोथिंबीर, मिरची आणि लसूण एकत्र ठेचून घेतलेला आहे आणि इथे आपण बारीक चिरलेला टमाटर घेतलेला आहे। इथे आपण तेल गरम करत ठेवले। आता आपण त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकूया जी बनवलेली आहे। आता आपण टमाटर टाकू। टमाटर पूर्ण शिजेपर्यंत गॅस स्लो ठेवूया आणि व्यवस्थित टमाटर शिजवून देऊया। त्याला बघूया टमाटर शिजलाय की नाही ते। अजून थोडा वेळ 2 मिनिटं अजून शिजवून देऊ। नंतर त्याच्यात आपण मसाले टाकू। टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि मसाला टाकूया। मी आगरी मसाला वापरते, आम्ही आगरी आहे। आगरी मसाला चवीला खूप छान लागतो। एक मिनिट मसाला शिजवून देऊ आपण। मसाला व्यवस्थित शिजला। आता आपण त्याच्यामध्ये जी स्वच्छ केलेली कोळंबी आहे ती टाकूया। आता आपण झाकण देऊ आणि 1 मिनिट परतून घेऊ कोळंबी। आता आपण 1 ग्लास पाणी टाकू याच्यामध्ये आणि गॅसची फ्लेम फास्ट करू उकळी येईपर्यंत। छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया चवीप्रमाणे। गॅसची फ्लेम आता स्लो करू आणि स्लो गॅसवर याला 10 मिनिटं शिजवून घेऊ। अजून 2-3 मिनिट आपण कोळंबी शिजवून घेऊ आणि गॅस बंद करूया। कोळंबी तयार आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। गॅस बंद करून घेऊ। बघा किती छान कलर आलाय कोळंबीला। खूप टेस्टी आणि खूप छान बनली आहे। जेवणाचं ताट रेडी, या जेवायला। थँक्यू।